हॉटेल रेस्टॉरंटसारखं चमचमीत काहीतरी घरच्या घरी खायचं असेल ना, तर हे नक्की ट्राय करा. तर यासाठी पॅनमध्ये 1 चमचा धने, 1 चमचा जिरे, 1 चमचा सौंफ, 7-8 काळे मिरे, 3 लवंग, 3 हिरवी विलायची आणि 3 लाल सुक्या मिरच्या घेतल्यात. आधी हे सगळं चांगलं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. बघा या पद्धतीने रंग चेंज झाला पाहिजे. थंड व्हायसाठी एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं. आता त्याच पॅनमध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं. नंतर याच्यामध्ये एक बटरचा तुकडा घातलेला आहे. आता याच्यामध्ये मी कट करून घेतलेले पनीर घेतलेले आहेत. पनीर आपल्याला चांगले फ्राय करून घ्यायचे आहे. तर बघा असे मोठ्या-मोठ्या तुकड्यांमध्येच आपल्याला कट करून घ्यायचे आहेत. तर बघा या पद्धतीने रंग येईपर्यंत आपण याला परतून घेतलेलं आहे. आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता त्याच कढईमध्ये थोडंसं तेल बाकी आहे. त्याच्यामध्ये लसूण घातलं आहे, आलं घातलं आहे. हलकंसं परतून घ्यायचं आहे. नंतर याच्यामध्ये कांदा घालायचा आहे. तर मी इथे 2 मोठ्या साईजचे कांदे घातलेले आहेत. 10 ते 12 काजूचे तुकडे घातले आहेत. आता रेस्टॉरंटसारखी चव म्हटल्यानंतर काजू तर लागणारच. काजू नसेल ना तर तुम्ही इथे मगजचे बीजसुद्धा घालू शकता. हलकेसे परतून घेतले त्याच्यानंतर